वादळी वाऱ्याने हा तालुका झोडपला. झाडे पडली, पिके उद्ध्वस्त, कांदा चाळ, पोल्ट्रीचेही नुकसान. कोपरगाव तालुक्याला शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरांचे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. मंडळी, शुक्रवारी सायंकाळी कोपरगाव शहरासह तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र समोर आलं आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे विजेचे खांब वाकले, विद्युत तारा तुटल्या आणि अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. काही नागरिकांच्या घरांवरील पत्रे उडाली, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. खिरडी गणेश येथे एका पोल्ट्री शेडचे नुकसान झाले, तर मडी बुद्रुक येथे घरांच्या भिंती आणि पत्रे कोसळल्याच्या घटना घडल्या. बहादरपूर, तळेगावमुळे, वेस, सोयगाव, धोंडेवाडी या भागांमध्येही घरं, गोठे आणि कांदा चाळींचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काढणीला आलेल्या डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या असून क्रॉप कव्हरचेही नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा चाळींची शेड कोसळली आहेत. मंडळी, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी नागरिक आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.